एकेकाळी रेल्वे आणि पार्किंगसाठी सुरू झालेले हे ठिकाण आता शिकागो शहरातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे। या मिलेनियम पार्कच्या खाली जर पाहिलं तर मिलेनियम पार्किंग आणि रेल्वे आढळते, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठ्या हिरव्या छतांपैकी एक बनलेले आहे। शिकागोचे महापौर रिचर्ड डेली हे मिशिगन अव्हेन्यूवरील त्यांच्या डेंटिस्ट ऑफिसमध्ये असताना त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर त्यांना 900 गाड्या पार्क केलेल्या दिसल्या आणि ते म्हणाले, चला या सर्व गाड्या ह्या उद्यानाने आपण झाकून टाकूया। या आयकॉनिक पार्कची कल्पना जरी अधिक गुंतागुंतीची असली तरी ती जन्माला आली 2004 साली आणि याने शिकागोची प्रतिमाच बदलली। या मिलेनियम पार्कला दरवर्षी जगभरातील 4 मिलियनपेक्षा जास्त लोक भेट देतात आणि आज हे ठिकाण सर्वांचे आवडते ठिकाण बनले आहे। क्लाउड गेट तयार करण्यासाठी आणि उद्यानामध्ये नेण्यासाठी 23 दशलक्ष म्हणजेच $23 मिलियन इतका खर्च आला। याचे वजन 110 टन इतके आहे। हे 168 स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्सनी बनलेले आहे, जे टेक वेल्डिंगनी जोडले गेले। या क्लाउड गेटची कल्पना भारतीय वंशाचे ब्रिटिश आर्टिस्ट अनिश कपूर यांनीही तयार केलेले आहे आणि याला शिकागो वासियांनी द बीन असे हे टोपण नाव दिले। हे क्लाउड जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला डाउनटाउन मधल्या सर्व बिल्डिंगचे प्रतिबिंब यामध्ये तुम्हाला दिसते। क्लाउड गेट पासूनच काही अंतरावरती आपल्याला प्रिट्झगर पॅव्हिलियन पाहायला मिळतो। 120 फूट उंच स्टेनलेस स्टील हा पॅव्हिलियन आहे। 870 टन स्टील पासून हा बनवण्यात आलेला आहे आणि याची जर किंमत विचाराल तर $60 मिलियन इतकी आहे। या पॅव्हिलियनची कल्पना फ्रँक गेहरी या आर्टिस्टने तयार केली। इथे समोर मोठा असा स्टेज बनवण्यात आलेला आहे आणि इथे सर्व म्युझिक प्रोग्राम इथे शिकागोमध्ये अरेंज केले जातात आणि इथे बसण्यासाठी इथे चेअर्स आणि ग्रास सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। या ग्रासवरती एका वेळी 7000 लोक बसू शकतील एवढी मोठी जागा समोर आहे। या पॅव्हिलियनमुळे मिलेनियम पार्कच्या सौंदर्यात अधिक भर घातली गेली। मिलेनियम पार्कमध्येच आपल्याला क्राउन फाउंटन पाहायला मिळतो। 50 फूट उंच असणारे काचेचे हे 2 टॉवर आपल्याला इथे पाहायला मिळतात। हा टॉवर स्पॅनिश आर्टिस्ट जोमे प्लॅन्सा यांनी तयार केला। हा क्राउन फाउंटन तयार करण्यासाठी ब्लॅक झिम्बाब्वे ग्रॅनाइट वापरण्यात आला। या टॉवरवरती शिकागोमधील 1000 रहिवाशांचे चेहरे आपल्याला रँडमली इथे आपल्याला LED स्क्रीनवरती दिसतात आणि आपल्याला या फोटोच्या तोंडामधून आपल्याला इथे पाणी काही ठराविक अंतराने इथे खाली पडत असते। इथे पडणाऱ्या पाण्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्ती इथे एन्जॉय करत असतात।
काही ठराविक कालावधीने आपल्याला या टॉवरवरती फोटो आणि फाउंटन पाहायला मिळत असतो। असे हे मिलेनियम पार्क हे 24.5 एकर रूफटॉप गार्डन आहे, जे अंडरग्राउंड पार्किंग गॅरेजवरती तयार करण्यात आलेले आहे। मिलेनियम पार्क हे शिकागोमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।